सर लग्न ठरलेलं आहे, परंतु संभोगामध्ये एकतर इरेक्शन येत नाही, आलं तरी शीघ्रपतन होते, खूप मास्टरबेशन केलेलं आहे, आता संभोगाची भीती वाटते, माझ्या मनामध्ये प्रचंड चिंता आहे. तर आता लग्न झाल्यानंतर कसं होईल? किंवा कधी कधी प्रकरणामध्ये घरचे फोर्स करतात की आता तुझं वय झालं, लवकर लग्न करून घे, नोकरी लागली, पैसा कमवतो, लग्न कर, आम्हाला तुझ्या लग्नाची घाई आहे, असे घरच्यांचे प्रयत्न असतात. परंतु मुलाची इच्छा दिसत नाही लग्न करण्याची, कारण की त्याला माहीत आहे की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. लग्न झाल्यानंतर त्याला असा विश्वास येत नाही की मी माझ्या पत्नीला संतुष्ट करेल की नाही. ती जर संतुष्ट जर झाली नाही, फर्स्ट इम्प्रेशन जर माझं जर बेकार जर पडलं, तर मग आयुष्यभर मी तिच्यापुढं तोंड वर करू शकणार नाही. समाजामध्ये माझं सगळं नाव, यश, कीर्ती जाईल, माझ्या घरच्यांचा अपमान होईल, आणि असं समाजामध्ये होत आहे. तर याच्यावरती सोल्युशन काय? तर सांगतोय बंधूंनो, माझ्याकडे अशी भरपूर प्रकरणं येतात आणि भरपूर मुलं डिप्रेसमध्ये असतात. त्यांना लग्नाची घरच्यांनी केलेली घाई त्यांना आवडत नाही, आणि त्यांना माहीत आहे कधीतरी आपल्याला हे फेस करावंच लागणार आहे. काय करावं काही सुचत नाही. तर मी यावरती तुम्हाला व्यवस्थित रोडमॅप सांगतो, तर काही घाबरू नका. मी तुम्हाला योग्य ते आवश्यक ते मार्गदर्शन या ठिकाणी देतो आहे. तर सर्वप्रथम घरच्यांना सांगा की माझं काहीतरी तुम्ही एखादं कामाचं कारण सांगा, किंवा जर घरचे जर तेवढे जर मॅच्युअर जर असतील तर त्यांना सांगा की अशा ना असा प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला सांगायची लाज वाटत असेल तर काहीतरी कारण सांगून त्यांना टाळा, आणि त्यांना स्पष्ट सांगा की येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत की 1 वर्षभरापर्यंत मला तुम्ही लग्नासाठी फोर्स करू नका. मला लग्न करायचंच आहे, मी काही बाबा होऊन फिरणारा नाही, मी लग्न करणारच आहे, परंतु मला काहीतरी वेळ द्या. मी माझ्या शिक्षणामुळं, जॉबमुळं, मेंटल स्ट्रेसमुळं माझ्यावरती थोडं काही प्रेशर आहे, त्यामुळे मी थोडा वेळ मागतो आहे. त्यामध्ये मी माझ्या शरीराला रिकवर करेल. व्यायाम, योगा, काही औषधींचा वगैरे आधार घेऊन जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, तेव्हा मी त्यांना सांगा की मी स्वतःहून तुम्हाला सांगेल की जेव्हा मला लग्न करायचं आहे, किंवा जर तुमची खूपच इच्छा असेल, ती मुलगी जर हातची निघून जात असेल, तर सोयरीक करून ठेवा, परंतु लग्नाची घाई करू नका. तुम्हाला यातून जर रिकवर व्हायचं जर असेल तर बऱ्याचशा प्रकरणामध्ये असा काही खूप मेजर इश्यू नसतो. खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तर काहीतरी चूक झालेली असते भूतकाळामध्ये, आणि ती रिकवर व्हायला काही लय जास्त वेळ लागत नाही. जास्त 3 ते 6 महिने, किंवा काही रेअर प्रकरणामध्ये 1 वर्ष लागू शकते. 1 वर्ष तर आतापर्यंत कोणाला लागले नाही. माझ्या अनुभवामध्ये 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे नीट होतात. आणि मग ते 3 ते 6 महिन्यामध्ये योग्य प्रकारची लाईफस्टाईल, योग्य प्रकारचं डाएट, योग्य प्रकारचा योगा, प्राणायाम, आवश्यक असले ते व्यायाम, जर वजन वाढलं असेल तर कमी करायचं, जर तुमचा BP, शुगर वगैरे असेल तर ते सगळं डाएटनं, तुमच्या मानसिकतेनं ते सगळं काही बनवायचं. जे चुकीचे पॅटर्न बनलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. एकदम संभोग करणं म्हणजे एकदम नॉर्मल गोष्ट आहे. लोक उत्साहानं करतात, त्यासाठी लोक मरतात, आणि आपल्याला त्याची भीती वाटते, म्हणजे आपण खूप काहीतरी शरीराची चूक केलेली आहे, किंवा मनावरती खूप त्या गोष्टीचं प्रेशर घेतलेलं आहे. परंतु हे बोलण्यानं, कन्सल्टिंगनं इझिली सुटू शकते. तर त्या गोष्टी घ्यायच्या आणि मग लग्नाला सामोरं जायचं. परंतु प्रॉब्लेम घेऊन जर तुम्ही जर त्या वैवाहिक जीवनामध्ये जर उतरले, तर मग ती चुकीची सुरुवात आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या, स्वतःवरती काम करा, स्वतःची शारीरिक, मानसिक शक्ती वाढवा, आणि मग लग्नाला सामोरं जा. लग्नानंतर खूप आनंददायक आयुष्य आहे, यावरती विश्वास ठेवा, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य असले पाहिजेत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.